नोज मिडल स्ट्रेट फोरहेड. ओके, हे इथे कनेक्ट करायचं आहे. मध्ये दाबा, तर इथे इथे नोजच्या मध्ये दाबा. हा गॅप आहे ना, क्रॉस गेला. एक मिनिट थांबा, इकडचा. ओके, मिड पार्ट आहे आयब्रोचा. ओके, समजा कोणाचे आयब्रोज एक साईड पुढे असते, एक साईड मागे असते ना, ते तुम्ही मॅचिंग करू शकता. ओके, नोज मिड पार्ट स्ट्रेट दाबा. तिकडे नका दाबू, हे गॅप आहे ना, इथे दाबायचं आहे. ठीक आहे, दाबा. ठीक आहे, तर काय दिसतंय दोन्ही आयब्रोज मध्ये डिफरन्स? हे थोडंसं इकडे, हा प्रॉपर आहे, हा खाली आहे इकडे. इथे हेअर्स कमी आहे. ठीक आहे, तर आपण काय करणार, तर इथे हेअर्स वाढवणार आहे. ठीक आहे, ही लाईन आहे. क्लिअर? इकडचा आयब्रो काय आहे, मागच्या साईडला, आणि हेअर कमी, इथं प्रॉपर आहे. इथं झालं स्टार्टिंग पॉइंट. आता आपल्याला काय बघायचं आहे की लेंथ प्रॉपर आहे की नाही. ओके, नोज लिप्स मिड पार्ट, नोज कॉर्नर, आणि हा आईज कॉर्नर प्रॉपर आहे, म्हणजे टच होत आहे हेअर, म्हणजे लेंथ इज प्रॉपर. फक्त हे बघा, हे इथं थोडा फेस करा, हे दिसतंय. इकडचे थोडे हेअर काढले ना, हा प्रॉपर आहे. क्लिअर? काढतं का हे नंतर क्लॅरिटी नाही दिसणार. ठीक आहे, इथे बघा, आता हा प्रॉपर दिसतोय थोडा. हा एकदम परफेक्ट आहे. इथे फक्त हे, ही लेंथ बघा तुम्ही, ही प्रॉपर आहे. इकडची लेंथ तुम्हाला आता थोडे दिसते. ओके, हे केस काढले तर हे पण प्रॉपर टच करेल. आपल्याला एंडिंग प्रॉपर भेटलं. ठीक आहे, स्टार्टिंग आणि एंडिंग क्लिअर आहे. ओके, कसं करायचंय आता, हे लेंथ दिसते हेअरची, दोन्ही पण लेंथ घ्या आणि हे क्लोज करून टाका. खालची पण ग्रोथ बघा कुठे आहे. तर हे प्लस साईन दिसतंय का तुम्हाला? प्लस साईन घ्या. प्लस साईन वरती तुम्हाला थ्रेड ठेवायचे. ओके, हा तुम्हाला स्ट्रेट घेऊन जायचा आहे इकडे टेम्पल एरियाकडे. हे तुम्हाला अप्पर बॉक्स भेटलंय. एक पण केस आपल्याला, हे बघा, हे एक्स्ट्रा केस आहे, हे काढावे लागतील. एक पण हे दिसतंय की आपण बाहेर आले किंवा खूप आतमध्ये गेले, प्रॉपर लाईन मेंटेन केली. ओके, आणि हा तुमचा क्लोजिंग पॉइंट. क्लिअर? सेम प्लस पॉइंट इथे ठेवायचं आहे. त्यांना थोडं थ्रेडिंग करावी लागेल. का म्हणजे केस जे हे ना मॅपिंग, त्याच्या बाहेर येतात थोडे. आणि थ्रेडिंग हे घ्या. कोण करतंय?